नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 11वा. आदितीला काय वाटेल, ती रिॲक्ट कशी करेल, असे अनेक प्रश्न कोणालाही घेरून टाकत होते. या नात्याचा शेवट काय? दोघेही एकाच कंपनीचे एम्प्लॉई होते. कंपनीच्या रूलप्रमाणे कंपनीतल्या एम्प्लॉईंना 8 वर्ष लग्न करता येणार नव्हतं. पुढे मागे दोघांमध्ये ईर्ष्या, स्पर्धा, वादविवाद होऊ शकतात हे त्याला कळत होतं. आदितीबद्दल जे काही वाटतं आहे त्याचे पुढे काय परिणाम होतील, पण प्रेमात सगळं माफ असतं या विचारापाशी येऊन कुणाल थांबला. प्रेमात? आपण आदितीच्या प्रेमात पडलो आहे? कितीतरी वेळ तो एकटाच हसत होता. बेटा कुणाल, लवकर बोलून टाक आदितीशी. आर या पार होऊन जाऊ दे लवकर काहीतरी. ही तगमग आता सहन होत नाही आहे. आदितीलाही मुंबईला जाण्याआधी कुणालशी खूप काही बोलायचं होतं. त्याला आणखीन जाणून घ्यायचं होतं, पण ती तशी संधी काही मिळत नव्हती. ती तिच्या डायरीत नोंदी करत होती. गेल्या आठवड्यात बँगलोरमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या दुकानातली पाहणी झाली होती. या प्रोजेक्टमुळे कोणत्या दुकानात कंपनीचे चमको आणि विन्झ हॉल यांची विक्री व्यवस्थित रीतीने होती आहे याची नोंद त्यांनी केली होती. ज्या दुकानात चमको आणि विन्झ हॉल यांच्या विक्रीचा प्रश्न उभा राहिला होता त्यावर विशेष काम करणं गरजेचं होतं. प्रश्न लक्षात येत होते, पण उत्तरं शोधायचं काम आता कंपनी पुढे म्हणजे पर्यायानं आदिती, कुणाल, नायडू, विनय अरोरा यांच्या पुढ्यात येऊन पडलं होतं. या प्रोजेक्ट्समध्ये सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आदितीला स्वतंत्रपणे तिचं आवडतं काम करायला मिळालं होतं. चमको आणि विन्झ हॉल तिची जणू अपत्यच झाली होती. आपल्या या अपत्यांना चांगलं संस्कार देऊन मोठं करायचं ही तिची जबाबदारी न उरता तिचं स्वप्न बनलेलं होतं. फक्त एकच गोष्ट तिला खटकत होती, ती म्हणजे चमको हे नाव तिला बिलकुल आवडतच नव्हतं. त्या नावडत्या नावाला घेऊन काम करणं तिला फारसं पसंत नव्हतं. 1-2दा तिने तसं कोणाला बोलून दाखवलंसुद्धा, पण त्यानं कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त नाही केली. कोणालची ही गप्प राहण्याची तऱ्हा आदितीला अजिबात आवडली नाही, पण ह्यावेळी ती गप्प बसली. एकतर हातात भरपूर काम होतं, शिवाय हा नावाचा मुद्दा आता वाढवून फक्त वादविवाद झाले असते ते ह्या क्षणी तिला नको होते. विन्झ हॉल आणि चमकोच्या प्रोजेक्टमध्ये थिअरीबरोबर प्रॅक्टिकल शिकायला मिळत होतं. तिला मिळालेलं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. ती मन लावून काम करत होती आणि त्यामुळे तिचा रिपोर्ट उत्कृष्ट होता. कामाची सगळी अवधानं सांभाळत एका आठवड्यात आदितीनं रिपोर्ट तयार ठेवला. बंगलोरमधले आंघोळीचे साबण, टूथपेस्ट, त्यांची नावं, कंपनीची नावं, कंपनीचे दुकानदारांना दिले जाणारे इन्सेंटिव्ह आणि दुकानदारांचं त्या उत्पादनांविषयीचं मत, त्यांच्या विन्झ हॉल आणि चमकोविषयीच्या अपेक्षा, अशा अनेक मुद्द्यावर तिने आपलं मत सविस्तर मांडलं. आपल्या नोंदीत कंपनीनं विन्झ हॉल या साबणाचं आयुर्वेदिक उत्पादन सुरू करावं आणि चमको हे नाव बदलून गिऱ्हाईकांना आकर्षित करेल असं नाव ठेवावं या सूचना नमूद करायला ती विसरली नाही. आदिती, चमको नावात तुला कुठला प्रॉब्लेम दिसतोय? मला समजत नाही. आपल्या टूथपेस्टचा दर्जा स्वतःहून कमी करणं कहाँ की समजदारी आहे ये? कुणाल आदितीच्या रिपोर्टकडे नजर टाकत म्हणाला. आदितीने पुन्हा एकदा अविश्वासानं त्याच्याकडे बघितलं. कुणाल, कधीतरी ना तू काय बोलतोस ते समजतच नाही मला. तू तुझ्या मतांना घट्ट बिलगून बसतोस का तुला कुठलीही नवीन गोष्ट स्वीकारायला वेळ लागतो रे? आदितीचा आवाज तिच्या नकळत वाढला. कुणाल, आदिती, खूप छान. मिस्टर नायडूंचा आवाज ऐकून दोघे गप्प बसले. तुम्ही दोघांनीही आठवडाभर मेहनत घेऊन कंपनीसाठी भरीव काम केलं आहे. आदिती, तुझं ट्रेनिंग आता संपत आलं आहे. तू तुझ्या हुशारीनं आणि मेहनतीनं समाधानकारक काम करून आम्हाला चांगल्या सूचना दिल्या आहेत. कुणाल, तू सुद्धा आदितीला चांगलं प्रोत्साहन दिलं आहेस. तुमची दोघांची टीम कंपनीसाठी सकारात्मक काम करू शकेल असं मला वाटायला लागलं आहे. आपल्याला यापुढे अशा टीम्सचीच गरज आहे. मी विनय अरोराच्या संपर्कात आहेच. आदिती, तू 2 दिवस बेंगलोरची ओळख करून घ्यायला राहू शकतेस. त्यासाठी कंपनी तुला आपली गाडी देईल.
आजचं तुमचं दोघांचं लंच माझ्याबरोबर. मिस्टर नायडू फाईल बंद करत म्हणाले. त्या दिवशी लंच घेताना नायडू खूपच हास्यविनोद करत होते. त्यांच्या कामावर खुश असण्याचं ते चिन्ह होतं. त्यांना तसं बघून कुणाल आणि आदिती डोळ्यांच्या कोपऱ्यातनं एकमेकांकडे बघून हसत होते. रात्री गेस्ट हाऊसवर परत यायला 2-2.5 तास कसे गेले कळलंच नाही. नायडूंना त्यांच्या घरी सोडून ते ऑफिसच्या गाडीनं गेस्ट हाऊसवर परत आले. कन्नन त्यांची वाट बघत होता. कन्नन भैया 2 कॉफी बनवाल आमच्यासाठी? आदिती सोफ्यावर बसत म्हणाली. आदिती, तुला झोप नाही आली का? कुणाल टी व्ही लावत म्हणाला. आली आहे रे, खूप झोप आली आहे, पण मस्त कॉफी प्यावीशी वाटली, ती जांभई देत म्हणाली. कुणाल तिच्याकडे काहीही न बोलता बघत राहिला. 2 दिवसात आदिती परत जाईल. तिला सांगावं का आपल्या मनातलं? पण काय सांगणार? तू मला आवडतेस म्हणून? एवढंच सांगावं का नाही या संभ्रमात तो नुसता बसून राहिला. त्याचे डोळे उगाचच टी व्हीवर खेळले होते, पण मन दुसराच विचार करत होतं. आदिती कशी रिॲक्ट करेल काही कळत नाही. आदिती, मला तुला काही सांगायचं आहे. त्याने धीर एकवटून प्रयत्न केला. इतक्यात कोपऱ्यात ठेवलेला फोन वाजला. कन्नननं येऊन फोन उचलला. दीदी तुमच्यासाठी फोन आहे. हॅलो. अरे कोण? आम्हाला? प्रेझंट सरप्राईज. आदितीला मनोमन आनंद झालेला दिसला. तो तिच्या आवाजातही उमटला. कुणाल मात्र खट्टू झाला. वा कुणाल, कुठली वेळ काढली रे मनातलं सांगायला. तो आदिती फोनवरचं बोलणं संपून परत यायची वाट बघायला लागला. आम्हाला? अगं इतके दिवस होतीस कुठे? आज बरी आठवण झाली. आदिती मोठ्यानं जवळजवळ ओरडतच बोलली. नाही, मला माहिती आहे तू दुबईत कामात बिझी आहेस, पण एक पत्र तरी पाठवायचं. पलीकडनं काय उत्तर आलं कळलं नाही, पण बोलता बोलता आदिती गंभीर झाली. बरं आम्हाला, मी तुला नंतर फोन करते. या क्षणी मला काही सुचत नाही आहे, पण मला वाटतं की तू घाई केलीस. हे बोलताना ती कुणालकडे बघत होती. आपण आदितीचं बोलणं ऐकत इथे थांबायला नको होतं असं कोणालाही वाटलं. तो झटकन उठायला लागला, पण आदितीने त्याला बस अशी खूण केली. तिने फोन ठेवला आणि ती कुणालच्या समोर सोफ्यावर येऊन बसली. तिचा चेहरा त्यावेळी गंभीर झाला होता. कुणालनं तिचा चेहरा बघून आणि काही विचारायचं धाडस केलं नाही. तो गप्प बसून राहिला. कुणाल, आयुष्यात कधीकधी अचानक अपेक्षा नसताना अनपेक्षित घडतं नाही का रे? तिच्या या बोलण्यावर काहीही न कळल्यामुळे कुणाल तिच्याकडे फक्त बघत राहिला. तिला तसंच बोलू द्यावं असं त्याला वाटलं. अरे अमला, माझी मुंबईतली मैत्रीण, सध्या दुबईला असते, तिचाच फोन होता. आदिती टिपॉयवरच्या मगशी चाळा करत म्हणाली. आदिती, यू लुक टायर्ड. तू जाऊन झोपतेस काय? आपण उद्या बोलूयात. नाही नको, मला आत्ताच बोलायचं आहे तुझ्याशी. तर मी काय सांगत होते? आम्हाला माझी खूप चांगली मैत्रीण आहे, हुशार, स्वतंत्र विचारांची. मुंबईला असताना ट्रेनमध्ये आमच्या सुखदुःखाच्या गोष्टी व्हायच्या. आईवडिलांनी जबरदस्तीनं तिचं लग्न ठरवलं. मग पुढे शिकायला मिळावं म्हणून ती मुंबईला पळून आली. अतिशय मेहनत करत शिकत ती नोकरी करत होती. आम्हाला तिला इतक्यात लग्न करायचं नव्हतं, पण आता ती दुबईला तिच्या बॉसबरोबर लग्न करून बसली आहे आणि वर म्हणते आहे त्याचं हे दुसरं लग्न आहे. असं काय झालं असावं? आम्हालासारख्या विचारी मुलीनं इतक्या घाईत का बरं लग्न केलं असावं? आदिती स्वतःशीच बोलल्यासारखी बोलली. मला वाटतं तू तिच्याशी एकदा डिटेलमध्ये बोलून घे, तेव्हाच तुला कळेल ना तिची परिस्थिती. आणि काय सांगावं, तिचा बॉस स्वभावानं चांगला असेलही. दुसरं लग्न हे काही तो वाईट असायचं कारण ठरू शकत नाही ना. नाही, मी त्याला वाईट म्हणत नाही आहे, पण अमलाला इतक्यात लग्न करायचंच नव्हतं. तिला लग्न म्हणजे बेडी वाटत होती. तिला तिची स्वप्न पूर्ण करायची होती. मग आदितीला अमलाची मनापासून काळजी वाटत होती. आदिती, तू एकतर्फी विचार करतेयस. तुझ्या मनात इतका नकारात्मक विचार का? कदाचित तिला त्या व्यक्तीला भेटल्यावर वाटलं असेल की लग्न करावं. लग्न, प्रेम हे कधीही येऊ शकतं. कुणाला कधी आणि कसं लग्न करावं असं वाटेल हे आपण कसं काय सांगणार ना? आणि ते काय नेहमी ठरवूनच करता येतं का? तू इतक्या खात्रीनं कसं बोलू शकतोस रे? तुला काय माहिती आहे याविषयी? नाही, मला काहीही माहिती नाही आणि मला अनुभवसुद्धा नाही, पण असं होऊ शकतं. कुणाला भेटल्यावर असं काहीतरी वाटू शकतं हे मात्र मी सांगू शकतो.
तो तिच्याकडे बघत म्हणाला आणि त्या क्षणी आदितीला वाटलं की तो काहीतरी सुचवू पाहतोय. तिच्याही नकळत तिचा चेहरा लाल झाला. त्या रात्री कुणाल त्याच्या मनातलं सगळं काही बोलू शकला नाही, पण त्याच्या नजरेनं आदितीला खूप काही सांगितलं. मनात अमलाची काळजी आणि डोळ्यात कुणालची नजर घेऊन ती झोपली. सकाळी ती आणि कुणाल ऑफिसला जाताना आपापल्या विचारात दंग होते. लंचची वेळ होईपर्यंत आदितीचे हात मेकॅनिकली काम करत होते. डोळे कम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघत होते, पण डोळ्यात काही वेगळंच दृश्य होतं. सर, मला आज काही शॉपिंग करायचं आहे, ती नायडू सरांना म्हणाली. येस, वाय नॉट, प्लीज गो अहेड. हे बघ, हा शेवटचा आठवडा आहे. बेंगलोरला चांगली गार्डन्स आहेत. निशा आणि तुझा मुंबईला परत जाण्याआधी बघून घे ना सगळं. नायडू सर भलते खुश होते आदितीवर. आदिती आणि निशा जिना उतरून खाली आल्या, गाडीसाठी थांबल्या, तेव्हा कुणाल धापा टाकत त्यांना गाठायला पोचला. अरे कुणाल, तू पण येतोस का? चल की मस्त शॉपिंग करू, बाहेर डिनर घेऊ. ती संध्याकाळ आदितीसाठी अतिशय सुंदर होती. आकाशात केशरी रंग उधळत सूर्य त्यांचा आनंद कौतुकानं बघत होता. बेंगलोरच्या शॉपिंगमधली मजा त्या दिवशी निराळीच होती. आदितीने आजी आजोबांसाठी फुलाफुलांच्या बेडशीट घेतल्या, सचिनसाठी एक रेडीमेड शर्ट घेतला, आईसाठी साडी घेतली. मुलींनो, आता तुम्हाला माझ्या आवडत्या दुकानात घेऊन जातो, माझ्याबरोबर चला, असं म्हणत कुणाल त्यांना शहरातल्या एका बाजूला असलेल्या एका कपड्यांच्या दुकानात घेऊन गेला. ते दुकान गर्दीपासून थोडं दूर होतं, पण आत जाताच या दुकानाचं वेगळेपण जाणवलं. कुणालला बघितल्यावर दुकानाचे मालक पुढे आले. अरे वेलकम 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 असं म्हणत त्यांनी कुणालचं हसत हसत स्वागत केलं. आज तुमच्याकडे खास पाहुणे घेऊन आलो आहे बरं का, असं म्हणत कुणालनं आदितीची आणि निशाची ओळख करून दिली. आज यांच्यासाठी चांगले ठेवणीतले किमती सूट दाखवा, तो आग्रहानं म्हणाला. नाजूक फुलाफुलांचे तलम कापडाचे किमती सूट बघताना आदितीला भरून येत होतं. तिने हळूच कुणालकडे बघितलं. खरेदीत त्याला मिळालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. काउंटरवर पैसे द्यायला जाण्याआधीच कुणालनं जाऊन पैसे चुकते केले. आज माझ्या या पाहुण्या आहेत, त्यांनी मालकाला सांगितलं. त्यांनी हसत हसत त्याच्याकडनं पैसे घेतले. मग ठीक आहे, आजचं जेवण माझ्याकडनं, आदिती म्हणाली. आणि हां, स्वीट डिश माझ्याकडनं, निशा म्हणाली. आदिती पहाटे उठून खिडकीतनं बाहेर बेंगलोर शहराकडे एकटक बघत उभी होती. अख्खं शहर साखर झोपेत होतं. पहाटेची नीरव सुखद शांतता. बेंगलोर, भारतातील उद्यानांचं सुंदर शहर. या शहराविषयी तिला वेगळंच आकर्षण वाटत होतं. इथे मुंबईसारखी सतत धावणारी माणसं दृष्टीला पडत नव्हती. लोकलचा कडकडाट नव्हता. प्रत्येकाला स्वतःसाठी थांबायला, थोडी उसंत घ्यायला वेळ होता. या शहराला स्वतःचा वेगळा चेहरा होता. या शहराकडे एकदा डोळे भरून बघताना आदितीला तिचा बेंगलोरमधला पहिला दिवस आठवला. घराबाहेर एकटं राहायची तिची ती पहिलीच वेळ. यापूर्वी ती आईबाबांशी बोलली नाही किंवा त्यांना भेटली नाही असा एकही दिवस गेला नव्हता. बेंगलोरला आल्यापासून मात्र रोज STD फोन करणं तिला परवडणारं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला तिला कठीण गेलं, पण हळूहळू त्याची सवय झाली. गेस्ट हाऊसमध्ये राहणं हा अनुभव तिच्यासाठी सर्वस्वी नवीन होता, पण तिला गेस्ट हाऊस आवडलं. गेस्ट हाऊस कसलं हे तिला घरासारखंच वाटलं. कन्ननसारखा नम्र, सभ्य, केव्हाही काम करायला तयार असणारा हाऊसकीपर मिळणं ही तिच्या दृष्टीनं मोठी आनंदाची गोष्ट होती. त्यांनी कधीच आईची, बाबांची उणीव भासू दिली नाही. तिच्या आजारपणात तिला निशानं बहिणीसारखं सांभाळलं. खरं तर निशाला ती आधी कधीही भेटली नव्हती, पण तिच्याबरोबर छान जमून गेलं. माधवी काही दिवस राहून परत गेली होती. ऑफिसचा स्टाफ आणि इथले अधिकारी या सगळ्यांचे काहीतरी पूर्वजन्मीचे लांगे बांधे असावेत. आणि कुणाल, तो आहे थोडा ॲरोगंट. मुलींविषयी त्याच्या मनात आढी आहे. पण नको नको म्हणता म्हणता कुणालमध्ये जीव गुंतत गेला. इथे येतो काय, या शहराच्या प्रेमात पडतो काय. ऑफिसमध्ये आपण मन लावून प्रशिक्षण घेतलं, नव्या ओळखी झाल्या, काही माणसं जवळ आली आणि काही अगदी न विसरता येण्यासारखी मनात घट्ट रुतून बसायला लागले. बुद्धीला भावनेनं हरवलं. आता प्रशिक्षण संपलं होतं. मिस्टर नायडू, मिसेस बक्षी यांनी तिला मनापासून प्रशिक्षण दिलं होतं. तिनेही त्यांना पूर्ण सहकार्य केलेलं होतं.
मुंबईला जायचं विमान उद्या संध्याकाळी सुटणार होतं. कुणालचा विचार करता करता तिने बॅग भरायला घेतली. त्यांनी घेतलेल्या पंजाबी सूटकडे तिची नजर गेली. तिने तो हळुवारपणे हातात घेतला. फिक्कट आबोली रंगाचा, त्यावर पिवळ्या रंगाची एम्ब्रॉयडरी केलेली होती. ती विचारात पडली, त्याच्याकडनं किमती ड्रेस भेट म्हणून घेतला, असं करणं बरोबर आहे का नाही? तिचं मन दोलायमान झालं. तिला काही कळेना. त्या दुकानात खरेदी करताना, पैसे देताना कुणालशी वाद घालणं तिला बरोबर नाही वाटलं, पण आता तिचं मन कच खायला लागलं. इतक्यात तिच्या खोलीच्या दरवाज्यावर टकटक झाली. दीदी, तुमचा फोन आहे, कन्नन आला होता सांगायला. यावेळी कोणाचा फोन असेल? ती विचार करत फोन घ्यायला गेली. हॅलो. पलीकडे अमला होती. अमला, बोल गं. अगं, कालपासनं तुझाच विचार करत होते. मला ऐकायचं आहे सगळं. मलाही तुझ्याशी मोकळेपणे बोलायचं आहे, मनातलं सगळं सांगायचं आहे, अमलाही म्हणाली. आधी तिने आजूबाजूला बघितलं. कुणाल कुठे बाहेर गेला होता. निशा तिच्या खोलीत होती. कन्नन किचनमध्ये रात्रीचा स्वयंपाक करण्यात मग्न होता. बोल बोल अमला, मी ऐकते आहे. त्यानंतर अमला जवळजवळ अर्धा तास बोलत होती, मोकळी होत होती. कन्नननं शेवटी तिला बसायला खुर्ची आणून दिली. अमलाचे सर अमरराव अतिशय हुशार आणि सभ्य माणूस. अमलाला ऑफिसमध्ये त्यांच्याकडनं नेहमी प्रेरणा मिळत होती. खूप शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडनं. एक माणूस म्हणून त्यांचं वागणं अमलाला आवडत होतं. तेही आवडत गेले. त्यांच्याविषयी मनात आदर होता. नंतर कळलं त्यांची बायको कॅन्सरनं गेली होती. 6 महिने झाले होते. घरी वृद्ध आई होती. अचानक बायको गेल्यानं अमर सरांना धक्का बसला होता, पण त्यांनी कधी ऑफिसमध्ये आपलं दुःख दाखवलं नाही. दुःखाचा डोंगर चढताना कधी अवडंबर माजवलं नाही. एकत्र काम करता करता सरांची वेगळी बाजू तिला कळत गेली. दरम्यान कधीतरी वाटलं आपला जोडीदार असाच असावा, आपल्याला समजून घेणारा, प्रोफेशन आणि पर्सनल आयुष्य वेगवेगळं ठेवणारा, अलिप्त राहून सुखाला दुःखाला न्याय देणारा, फक्त स्वतःचं दुःख कुरवाळत न बसता आपल्या वृद्ध आईवर जीव टाकणारा, कंपनीसाठी अहोरात्र काम करून कंपनीला पुढे नेणारा हा कर्तबगार माणूस दुबईसारख्या परदेशातही भारतीय माणसाची प्रतिमा उजळवत होता. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, गीतेतलं हे प्रसिद्ध वचन तो वेगळ्या तऱ्हेनं जगत होता. प्रीतीचा नवीन अर्थ तिला कळत होता. ऑफिसमधल्या कामाचा वाटा उचलता उचलता सरांच्या दुःखाचाही वाटा उचलावा असं अमलाला वाटायला लागलं. ती म्हणाली, मग आम्ही एकत्र लंच घ्यायला लागलो. कधीकधी मी त्यांच्यासाठी काहीतरी बनवून न्यायला लागले. त्यांना माझ्या हातचे केलेले पराठे रोट्या खूप आवडतात हे लक्षात आलं. मग सकाळी उठून एवढ्या गडबडीतसुद्धा डब्यात त्यांच्यासाठी काहीतरी न्यायला समाधान मिळतं आहे हे कळल्यावर मलाच हसू आलं. त्यांच्यासाठी काहीतरी करायचं समाधान वेगळंच आहे बरं का आदिती. अमर सर संकोचत होते. माझ्यावर ऑफिसची बरीच जबाबदारी होती, खूप काम असायचं. सरांच्या पाठिंब्यामुळे मी त्या पदावर पोचले हे मला कळत होतं. आपल्या अंगात कितीही हुशारी असली तरी त्या गुणांना ओळखणारा कोणी पारखी लागतो आदिती. त्या गुणांना योग्य वेळी योग्य ठिकाणी उपयोग करून घेणारा गाईड हवा असतो, निदान सुरुवातीला तरी. माझ्या बाबतीत हे सगळं अमर सरांमुळे घडलं. माझ्या मनात त्यांच्याविषयी उसळणारा प्रेमाचा दर्या मला फार काळ थोपवता नाही आला. शेवटी मीच पुढाकार घेतला. त्यांना माझ्या मनाची स्थिती सांगितली. चक्क प्रपोज केलं त्यांना मी. आदितीला अमलाचे शब्द आठवत होते आणि ती विचार करत होती की यालाच प्रेम असं म्हणतात का? दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यात समाधान मिळतंय ते प्रेम असतं का? त्यांच्यासाठी काहीही करायला ती तयार झाली. तिने त्यांना प्रपोज केलं. त्यांनी नकार दिला, पण नंतर हळूहळू त्यांनाही वाटायला लागलं की दुर्दैवानं लग्नाच्या जोडीदारानं अर्धवट बाय केलं म्हणून दुसऱ्याला शिक्षा करणं बरोबर नाही. भूतकाळ विसरून वर्तमानाचा मान ठेवत त्यांनी तिला घरी नेलं. नवी सून म्हणून आईची आणि तिची ओळख करून दिली. अमलाचं प्रेम जिंकलं. तिने फोन ठेवला तेव्हा तिला कुणालचे शब्द आठवले. तो म्हणाला होता की दुसरं लग्न केलं म्हणजे तो माणूस पहिल्या प्रेमाशी प्रतारणा करतो असं नाही. पण आता यापुढे कंपनीच्या नियमानुसार अमलाला त्या कंपनीत काम करता येणार नाही. या विचारावर आदितीला शॉक बसला आणि ती थबकली. म्हणजे आता अमलाला पुन्हा एकदा नोकरी शोधायला सुरुवात करायला लागणार. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी तिने स्वतःचं घर सोडलं, मुंबई सोडली.
मनासारखी नोकरी मिळाली म्हणून एकटी दुबईला गेली. पण एवढं सगळं करून एका प्रौढ विवाहित व्यक्तीशी लग्न करण्यात तिला तिचं सुख दिसतंय. आम्हाला सध्या तरी सुखी वाटली, समाधानी वाटली, पण पुढे ती अशीच आनंदी राहील का? ज्यासाठी तिने इतकी वर्ष धडपड केली त्या नोकरीवर, पैशावर तिला पाणी सोडायला लागणार. या सगळ्याला आम्हाला कशी तयार झाली? प्रेमात इतकी ताकद असते का? का हा फक्त क्षणिक मोह आहे? या मोहापायी भल्याभल्यांची वाट लागते. विचार करता करता आधी ती थांबली. आज आपलं वेडं मन कुणालमध्ये गुंत आहे. दोघांच्या विचारात इतका फरक आहे, मग ह्याचा परिणाम काय होईल? हे गुंतणं, ही ओढ, याचा शेवट काय? उद्या काय? आपल्यामध्ये काहीच साम्य नाही आहे. कुणालचे वडील मोठे बिझनेसमन आहेत, आई मॉडर्न प्रसिद्ध प्रोफेशनल. त्यांची सगळी फॅमिलीच गर्भश्रीमंत. त्यांच्या घरच्या पद्धती, विचार वेगळे आहेत. आदितीला आपले साधे सरळ आईबाबा डोळ्यांसमोर आले. सचिनचं शिक्षण चालू होतं. खर्चाचा मोठा डोंगर उभा होता. आजी आजोबांच्या वयामुळे औषधांचा खर्च वाढायला लागला होता. ज्यांच्यामुळे ती आज इथे पोचली होती त्या सगळ्यांना आज तिची गरज होती. त्यांना असं अर्ध्या वाटेवर सोडून, फक्त स्वतःचा विचार करून, हातात असलेली नोकरी सोडून लग्न, संसार सुरू करण्याएवढी ती स्वार्थी अजिबात नव्हती, नक्कीच नव्हती. पण हे सगळं कुणाला कसं समजून सांगणार? आपल्या दोघांमध्ये खूप मोठी दरी आहे असं तिला वाटलं. ती दरी ओलांडणं तिच्या कुवतीच्या बाहेर होतं. शिवाय कुणालच्या मनात काय आहे याचा अंदाजही तिला बांधता येत नव्हता. तिला एकदम थकल्यासारखं वाटलं. भविष्याचा विचार मनात येताच आधी ती झुल्यावरून कोणीतरी ढकलून दिल्यासारखी धापदिशी खाली पडली. मॅडम, जेवण तयार आहे. तिच्या खोलीत जाताना कन्नन म्हणाला. कुणाल आणि निशा आले की मला हाक मार, एकत्र जेवू, असं म्हणत ती हळूहळू खोलीत गेली. पण जेवायला जायची तिची इच्छाच नव्हती. रात्रभर ती विचारात या कोशीवरनं त्या कोशीवर होत होती. पहाटे पहाटे तिने मनात काहीतरी ठरवलं, तेव्हा मात्र थकल्यामुळे ती गाढ झोपी गेली. सकाळी ती उठली तेव्हा तिच्या मनातली खळबळ शांत झाली होती. तिने सगळं शांतपणे आवरलं. तसं तिचं फारसं सामान नव्हतंच. एक सुटकेस आणि पर्स. पर्समध्ये तिला लागणारे पैसे, काही फुटकळ वस्तू आणि विमानाचं तिकीट. सगळे कपडे सुटकेसमध्ये ठेवताना तिला घरून निघतानाची आठवण झाली. त्यावेळी आई, बाबा, सचिन, आजी, आजोबा सगळे सभोवताली कोंडाळं करून तिला शेकडो सूचना देत होते. येताना विमानात बसायची हुरहुर होती. नवीन शहरात येताना वाटणारी किंचित चलबिचल होती, पण आता मात्र सगळे तरंग निवळले होते. तिला अचानक खूप प्रौढ झाल्यासारखं वाटत होतं. परत गेल्यावर करायच्या कामाचा आडाखा ती मनात बांधत होती. संध्याकाळी 5चं विमान होतं. ऑफिसमधनं सरळ विमानतळावर जाणं तिला योग्य वाटलं. ब्रेकफास्ट करून बॅग घेऊन ऑफिसला जावं तिने ठरवलं. खोलीबाहेर जाताना तिने कुणालनं दिलेला ड्रेस व्यवस्थित गुंडाळून हातात घेतला. कुणालच्या खोलीबाहेर थांबली, टकटक केलं. येस, डोअर इज ओपन, कुणालचा आवाज आला. आज पहिल्यांदा आणि शेवटचं ती त्याच्या खोलीत जात होती. तो तयार होत होता. त्याला अर्धवट शर्ट घालताना बघून ती सॉरी म्हणाली. अरे सॉरी काय म्हणतेस, मलाच समजायला हवं होतं. पटकन शर्ट चढवत तो म्हणाला. झाली का तुझी तयारी झाली? कसली? अगं परत जायचं आहे म्हणून तुला वाईट बीट वाटत नाही आहे ना? त्याने तिला चिडवलं. आधी तिने काहीही प्रतिक्रिया दाखवली नाही. कुणाल, मला हा ड्रेस नाही घेता येणार. ती पटकन ड्रेसचं पुडकं पलंगावर ठेवत म्हणाली. व्हॉट? त्याला झटका बसला होता. हो कुणाल, मला मोहात पाडू नकोस. अजिबात न रागवता हा ड्रेस परत घे. अगं आदिती, तुम्हाला गोंधळात टाकतेस. अगं आज तू परत जाणार आहेस. पुन्हा आपली भेट लगेच कधी होईल नाही माहिती. तिकडे गेल्यावर तू कामात आणि इकडे मी अहमदाबादला गेल्यावर माझ्या उद्योगात असणार. म्हणून मला वाटलं तुला काहीतरी द्यावं, आपल्या मैत्रीची आठवण म्हणून. माझी एवढीशी भेटसुद्धा तू घेणार नाहीस का? त्याचा चेहरा वेदनेनं भरला होता. आदितीने त्याच्याकडे बघणं टाळलं, कठोर झाली आणि म्हणाली. कुणाल, प्लीज परिस्थिती समजून घे. आपण या कंपनीत सहकारी आहोत. तू मला सिनियर आहेस. आपल्याला एकत्र काम करायचं आहे. मैत्रीच्या या सीमारेषेवर आपल्याला थांबायला हवं. तिचा आवाज जड झाला. ड्रेसचं पुडकं तिथेच ठेवून ती वेगानं त्याच्या रूमच्या बाहेर आली. बाहेर येताना कन्ननशी टक्कर होता होता बचावली. कन्नन मात्र तिच्या तशा जाण्याकडे
सूदनेपणे बघत राहिला होता. श्रोते हो, हा होता भाग 11वा. भाग 12वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.